हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर ठाण्याहून नाशिकला आलो. ठाण्याला खूपच पाऊस चालू होता. मग नाशिकला आल्यानंतर नाशिकला एवढा पाऊस तर नव्हता. आणि आता तुम्ही ह्या बॅग बघताय, आम्ही जातो कुठे हे मी तुम्हाला पुढे नक्कीच सांगते ब्लॉगमध्ये. मस्त अशी ठेचा बनवून घेतला, पोळ्या वगैरे बनवल्या आणि आम्ही सगळेजण निघालो होतो दिल्लीला जाण्यासाठी. ट्रेनचा टाईम होत आला होता म्हणून सर्वजण पटपट तयारी करत होते. माझी जी 2 नंबरची बहीण आहे, तिचे हजबंड, त्यांचे फ्रेंड्स, ननंदबाई आणि माझे हजबंड आणि मम्मी पप्पा, आम्ही सगळेजण असे निघालो होतो दिल्लीला जाण्यासाठी. दिल्लीहून पुढे कुठे जातो हे तुम्हाला मी पुढे नक्कीच सांगेल, त्यामुळे व्लॉग तुम्ही एंडपर्यंत नक्की बघा. तर आता झालं असं होतं की आमचा जो प्लॅन होता तो फिक्स नव्हता. आधी आम्ही 4च जणं जाणार होतो, मग नंतर मम्मी पप्पा आणि बहीण यांचे प्लॅन ठरले. त्यामुळे सीट जे आहेत ते सगळे वेगवेगळे होते, म्हणजे ट्रेनच्या एकाच डब्यात नव्हते. तर मग आम्ही काय केलं, ॲडजस्ट केले ते सीट्स. ज्या सीटवर जे दुसरे पॅसेंजर होते त्यांना सांगितलं की तुम्ही इकडे ॲडजस्ट करून घ्या. मग ह्या दोन्ही माणसी ज्या आहेत दिसत आहेत तुम्हाला वरती बसलेल्या, त्या दोघीही वेगवेगळ्या डब्यात होत्या. मग त्यांना इकडे ॲडजस्ट करून घेतलं. मग सकाळ होताच आम्ही मग दुसऱ्या दिवशी 10 ते 11 वाजेपर्यंत आम्ही दिल्लीला पोचलो. खूप आराम वाटला की इकडे थोडं ऊन आहे, कारण खूप पाऊस चालू होता. आणि इकडे बघा, ही नेहमीप्रमाणे आपला अभ्यास सोबतच घेऊन आलेली आहे. दिल्लीला उतरलो. फुल ACमधून जेव्हा दिल्लीमध्ये बाहेर पडलो, इतकी गरमी होती, प्रचंड गरमी. जवळजवळ 40 ते 42 डिग्री सेल्सिअस जे टेम्परेचर आहे ते तिथलं होतं. मग दिल्लीहून आम्ही पोचलो 2-2:30 वाजता मथुरेला. गाईड आले आणि त्यापुढे काय काय होतं मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगते.